अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं जे रुग्णालयात शवविच्छेदन पूर्ण। अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन पोलीस कळवा रुग्णालयाकडे रवाना। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सीआयडी कडून तपास सुरू। नवी मुंबई सीआयडी अधीक्षक तपासाचे प्रमुख मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल। एन्काउंटर प्रकरणानंतर देवाचा न्याय सोशल मीडियावर ट्रेंड। देशभरात एक्सवर ट्रेंडमध्ये देवाचा न्याय हॅशटॅग पहिल्या क्रमांकावर। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर हजारो पोस्ट। आरोपीकडून मुंब्रा बायपास इथं पोलिसांची पिस्तूल हिसकावून गोळीबार। प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू। वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांची माहिती। मुंब्रा बायपासवर ज्या ठिकाणी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं त्या ठिकाणी जात फॉरेन्सिक टीमनं केली पाहणी। अक्षय शिंदेनं हातात पिस्तूल घेत कुणालाही सोडणार नाही अशी धमकी दिली। त्यानं 2 राऊंडही फायर केले। अक्षय शिंदेवर गोळी झाडणाऱ्या संजय शिंदेंचा जबाब। तो आणखी गोळ्या झाडणार असं वाटल्यानं गोळीबार केल्याचा संजय शिंदेंचा जबाब। अक्षय शिंदेवर गोळी चालवणाऱ्या संजय शिंदेंची कारकीर्द वादग्रस्त असल्याचं उघड। अरुण टिकू हत्याकांडातील आरोपी विजय पलांडे याला पोलीस कस्टडीतून पळून जाण्यास शिंदेंनी मदत केल्याची माहिती। भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जात जखमी पोलिसांची केली विचारपूस। काल अक्षय शिंदेच्या गोळीबारात निलेश मोरे हे पोलीस उपनिरीक्षकही झाले होते जखमी। अशा गुन्हेगारांना गोळ्या घालण्यापेक्षा लोकांमध्ये सोडून तुडवून मारलं पाहिजे। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर खासदार उदयनराजेंची प्रतिक्रिया। एका शिंदेनं दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर केला, आता जनता दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर करेल। संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा। अक्षय शिंदेला पोलीस घेऊन जात होते तेव्हा त्याचे हात बांधलेले, तोंडावर बुरखा होता। त्यामुळे नक्की काय घडलं, कुणाला वाचवण्यासाठी शिंदे आणि फडणवीस हा बनाव रचतायत? महाराष्ट्राला सत्य समजायलाच हवं। संजय राऊतांची एक्सवर पोस्ट। आरोपीच्या तोंडावर बुरखा, हातात बेड्या, मग तो बंदूक घेऊन गोळी कशी काय चालवतो? अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरनं संजय राऊतांचा सवाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।